अवघ्या 20 रुपयांसाठी मित्रानेच मित्राच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केलेत. किरकोळ वाद इतका टोकाला जाऊ शकतो का? तर हो, ही घटना घडली आहे पुण्याजवळील पिंपरी परिसरात, जिथे अवघ्या 20 रुपयांच्या कारणावरून मित्रच मित्राच्या जीवावर उठला. रवींद्र ज्ञानेश्वर गायकवाड आणि सत्यजित उर्फ सोन्या कांबळे हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे होते. बुधवारी रात्री 8च्या सुमारास दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद वाढत गेला आणि माझे तुझ्याकडे 20 रुपये उधार आहेत असं म्हणत संतापाच्या भरात सत्यजितने रवींद्रच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. थेट गळ्यावरच घाव बसल्याने रवींद्र रक्तबंबाळ झाला. त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र गळ्यावर घाव बसल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनेची पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्ल्यानंतर आरोपी सत्यजित कांबळे फरार झाला होता. पोलिसांनी त्याच्या तपासासाठी तातडीने पथक रवाना करून लातूरकडे रवाना केले होते आणि अवघ्या काही तासात आरोपीला अटक करण्यात यश मिळाले. दिनांक 24/2/26 रोजी साधारणतः रात्री 8:15 सवारच्या सुमारास लकी कंट्री बार म्हणून पिंपरी गावामध्ये एक सह्याद्री समृद्धी हॉटेलच्या बाजूला एक लकी कंट्री बार आहे. त्या ठिकाणी तक्रारदार जो आहे रवींद्र ज्ञानेश्वर गायकवाड हा तिथं दारू पिण्यासाठी गेला होता. त्याच्यासोबत त्याचा मित्र सत्यजित उर्फ सोन्या कांबळे हा तिथं गेला होता. दोघांचे वरून 20 रुपयाच्या जी उधारी आहे त्याच्यावरून त्याच्यात वाद होऊन सत्यजित कांबळे याने त्याच्या मित्राला रवींद्र गायकवाड याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्यानंतर तिथून तो पळून गेला. त्याला तात्काळ YCM हॉस्पिटल येथे ॲडमिट केले. त्याचं आम्ही स्टेटमेंट घेतलं. त्यांनी तक्रार दिल्यावरून पिंपरी पोलीस स्टेशनला जुना जो आहे IPC 307 नवीन BNS 109 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरचा सत्यजित कांबळे हा तेथून फरार होऊन पुणा मार्गे लातूर येथे गेल्याचे आम्हाला समजलेले आहे. आम्ही तात्काळ पोलीस पार्टी त्या ठिकाणी पाठवून त्याला आज सकाळी तेथून ताब्यात घेतलेले. पोलीस पार्टी त्याला घेऊन येत आहेत. पुढील आम्ही इन्क्वायरी करून तपास करीत आहोत. कुणाकडे 20 रुपयाची उधारी होती? आरोपी जो आहे आरोपीची फिर्यादीकडे 20 रुपयाची उधारी असं फिर्यादीचं म्हणणं आहे. जेव्हा त्यांनी त्याच्यावर वार केले त्यावेळेस त्याचं म्हणणं होतं की आरोपी त्याला सांगत होते की माझी तुझ्याकडे 20 रुपयाची उधारी, ती उधारी मला परत दे. परंतु आरोपी फिर्यादीचं म्हणणं आहे की माझी कोणती अशी त्याच्याकडे माझ्याकडे उधारी नाही आहे. आता आरोपीला आल्यानंतर त्याच्याकडे तपास करून काय असेल ते आम्ही तपासात निष्पन्न करू. खरं तर रवींद्र गायकवाड आणि सत्यजित कांबळे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. रोज एकत्र उडबस करणारे. दोघांच्या मैत्रीचे दाखलेही परिसरात दिले जायचे. मात्र अवघ्या 20 रुपयांवरून सत्यजित मित्र रवींद्रच्या जीवावर उठला होता. सध्या रवींद्रची प्रकृती चिंताजनक आहे आणि पोलिसांनी फरार झालेल्या सत्यजितला अटक केली आहे. अत्यंत क्षुल्लक कारणावरून घडलेल्या या घटनेनंतर समाजातील वाढती हिंसा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. 20 रुपयांसारख्या किरकोळ रकमेवरून जीवघेणा हल्ला होणे ही निश्चितच चिंतेची बाब आहे. पिंपरी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करतायत.